नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोडचे रिव्ह्यू आपण ऐकत आहोत. आजचा एपिसोड प्रेक्षकांनो खूप गोड आहेत. शेवटपर्यंत बघा. आता सुरुवातीलाच आपण बघतो की जीवा म्हणतो नंदिनीला की मला तुटलेलं सगळं जोडता येतं, आणि इकडे नंदिनी म्हणते की मला तुटलेलं किंवा जबरदस्तीने लादलेलं काही नकोय जीवा. नंदिनी म्हणते की मला मुक्ती हवीये. ती म्हणते की त्यामुळे तुम्ही मला आता डिवोर्स द्या आणि मुक्त करा मला. आणि बघा इकडे जीवा सुद्धा हट्टाला पेटलेला आहे. तो म्हणतो की नाही, मी तुला डिवोर्स देणार नाही. तो म्हणतो की मी तुला मिळवेन. आणि हा जीवा म्हणतो की मी तुला मुक्त करणार नाही. आणि जी तुला मुक्ती वाटते आहेत ना, ती मुक्ती नाहीये, तो आपल्या नात्याचा मृत्यू आहे. आणि जीवा इकडे ठरवतो आणि तिला सांगतो काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी आपलं नातं मी मरू देणार नाही. आणि इकडे नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जर मला डिवोर्स देणार नसाल तर मला 3 महिने मला वाट बघावी लागेल. आणि नंदिनी म्हणते की कारण 6 महिन्यांनी कोर्ट आपल्याला स्वतःहून मोकळं करेल. आणि बघा इकडे असं बोलल्यानंतर नंदिनी तिथनं उठून जाते. आणि जीवा म्हणतो की नंदिनी, निदान चहा तरी पिऊन जाय, माझ्यासोबत चहा पिऊन मगच जा ना. जीवा विनंती करतो की प्लीज. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे हा पार्थ उशांना खोळी घालत असतो आणि तेवढा तिथे मानिनी काकू येतात आणि म्हणतात की दे. पार्थ म्हणतो अगं करतो मी. मानिनी काकू अरे दे रे, करते मी, राहू दे. इकडे मानिनी काकू म्हणतात की कशी झाली मीटिंग? पार्थ म्हणतो ठीक झाली. पार्थ म्हणतो की आता कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. मानिनी काकू म्हणतात की हो. आणि मानिनी काकू म्हणतात की खाण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मानिनी काकू म्हणतात त्याला तू नीट खा जा रे बेटा. आणि मानिनी काकू म्हणतात ना, तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा पदार्थ केलाय, जेवतोस? पार्थ म्हणतो की नाही. तो म्हणतो की नको, तू घे जेवून, मला भूक नाहीये. आणि बघा इकडे मानिनी काकू म्हणतात की छे छे, मला जेवायचंच नाहीये, मी पेस्ट्री खाल्ली ना. आणि बघा पार्थ कसा शॉक होतो ते. आणि पार्थ म्हणतो की कुठली पेस्ट्री? मानिनी काकू म्हणतात की फ्रीज मधली एक लाल रंगाची पेस्ट्री दिसली मला. आणि पार्थ म्हणतो की रेड वेल्वेट पेस्ट्री. त्या म्हणतात हो का, मला माहित नाही, ती पेस्ट्री दिसली. आता तुला तर माहिती ना की मला पेस्ट्री खूप आवडते. आणि चमचा घेतला आणि खाऊन टाकली. इकडे पार्थ म्हणतो की सगळी पेस्ट्री संपवलीस? मानिनी काकू म्हणतात की हो. मानिनी काकू म्हणतात की मला आधी कळे ना की ती पेस्ट्री आणली कोणी. मानिनी काकू म्हणतात की मग माझ्या लक्षात आलं, यांनी आणली असणार. विक्रम ना मला न सांगता गोड काहीतरी ऑर्डर करतात आणि लपवून ठेवतात. मानिनी काकू म्हणतात की त्यांनीच ती लपवून ठेवली. आणि तेवढा पार्थ म्हणतो की आई ती काव्याने पाठवली होती. इकडे मानिनी काकू म्हणतात की अय्या, मला काय माहिती तिने पाठवली, म्हणजे ती आली होती का डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल बनून इकडे, जसा तू गेला होतास ना डिलिव्हरी बॉय म्हणून. इकडे पार्थ थोडा कन्फ्युज होतो आणि म्हणतो की नाही नाही, त्यांनी पार्सल पाठवलं होतं, मी रिसीव केली आणि फ्रीज मध्ये ठेवली. आणि मानिनी काकू म्हणतात की फ्रीज मध्ये ठेवली आणि खायचाही विचार केलास. आणि बघा हे दोघंही ते ब्लँकेट नीट टाकत आहे. आणि मानिनी काकू म्हणतात की मग तुझा राग आडवा आला. आणि पार्थ बघा आईकडे कसा बघतो ते. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की समोर आल्या आठवणी, मग नाराजीचं आणि आठवणींचं भांडण झालं, मग तू ती पेस्ट्री दुधाच्या भांड्याच्या मागे लपवून ठेवलीस. इकडे मानिनी काकू म्हणतात की हो ना. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की पार तू कितीही लपवलंस ना तरी काव्याबद्दलचं प्रेम तुझ्या डोळ्यात दिसतं आहे. तू जरी कितीही म्हणाला की प्रेम करणाऱ्या पारच्या नावाने तू आंघोळ केली आहेस. त्या म्हणतात की तुझं मन कोरडं झालेलं नाहीये. आणि मानिनी काकू म्हणतात की गेले काही महिने तू तुझ्या नात्याला प्रेमाचं खत पाणी घालतोयस. त्या म्हणतात की मग हे असं प्रेमाचं झाड असं मरणार नाही. मानिनी काकू म्हणतात की हे बघ, कधी कधी नातं विस्कटतं, पण विस्कटलेलं सगळं नीट करता येतं. आणि बघा मानिनी काकू असं बोलल्यानंतर पार्थ लगेच त्यांच्याकडे बघतो. त्या म्हणतात की ह्या चादरीसारखं. आणि बघा मानिनी काकू त्याला समजावून तिथे निघून जातात. आणि परत त्याला आवाज देतात की पार्थ, निराश होऊ नको बरं का, तुझी रेड वेल्वेट पेस्ट्री जशीच्या तशी आहे. त्या म्हणतात की ती पेस्ट्री ही तुझीच आहे आणि पाठवणारी ही तुझीच आहे. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे मानिनी काकूंनी तर पार्थला समजावलेलं आहे, पण आता जीवा का नंदिनीला म्हणतो की त्या चहाकडे बघत बसली तर तो चहा थंड होईल. तो म्हणतो की पी. आणि बघा प्रेक्षकांना, ही एवढी त्याच्यावर नाराज आहे त्यामुळे तिने तो चहा कपानेच पिलेला असतो. आणि जीवा तिच्याकडे बघतो आणि तो स्वतः काय करतो, तो चहा बशीमध्ये ओततो आणि सुरसुर असा
आवाज करत करत चहा पितो. आणि बघा असं सुरसुर आवाज करत असतो तर त्या कॅफेमध्ये बसलेले सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. इकडे नंदिनीला सुद्धा ऑकवर्ड फील होतं. आणि बघा इकडे नंदिनीला आठवतं जेव्हा जीवाने तो टॅटू जाळला होता तेव्हा तो घरी आलेला म्हणजे घरी होता. आणि कसं नंदिनी त्याला फ्रेश करण्यासाठी असं सुरसुर पिऊन चहा पित असते. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे नंदिनी सुद्धा आता जीवाकडे बघत आहे की तो चहा कसा पितो आहे ते. आणि इकडे जीवा म्हणतो की काय झालं, तुम्ही सगळे असे माझ्याकडे का बघतायत, मी असं फुरक्या मारून चहा पितोय म्हणून का, तुम्हाला इरिटेट होतंय का. आणि जीवा म्हणतो की हे काय आहे ना, फुरक्या मारत चहा पिण्यामध्ये बी एक गंमत आहे. आणि बघा जीवा म्हणतो की माझी एक मैत्रीण फिलॉसॉफर आहे, तिचं असं म्हणणं आहे की ज्याचं मन साफ साफ असतं ना तेच असं आवाज करून पितात. आणि ज्या माणसाचं मन साफ असतं, आणि बघा इकडे आपल्याला नंदिनीचं बोलणं आठवतं की त्या माणसाचं मन साफ असतं. ती म्हणते की हो, तो त्याला हवं तसं जगत असतो, तो मस्त फुरक्या मारत चहा पितो आणि आणि असं असं मिटक्या मारत खातो. आणि इकडे जीवा म्हणतो की असंच म्हणायचीस ना तू. नंदिनी म्हणते की मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना तुमच्या. जीवा म्हणतो की सगळं. जीवा म्हणतो की तू सांगितलेली शिकवलेली प्रत्येक गोष्ट लक्षात आहेत माझ्या. आणि जीवा म्हणतो की तू घरात नाहीयेत पण आपल्या आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. आणि जीवा म्हणतो की तू आपला न हसणारा फोटो बघितलास पण, आणि एकच मिनिट म्हणतो आणि तो त्याच्या खिशामधनं पॉकेटमधनं मोबाईल बाहेर काढतो आणि नंदिनीचा वॉलपेपरवरचा फोटो दाखवतो. आणि माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर सारखं हे हसू परत मी आणेन, तू हसशील, आधीसारखा चहा पिशील आणि माझ्यावर कविता करशील. आणि बघा नंदिनी म्हणते की एक कविता तर मी कालच केली आपल्यावर. जीवा म्हणतो की खरंच. ती म्हणते की ऐकणार. आणि बघा प्रेक्षकांनो इथे असलेला गुलाब घेतो आणि नंदिनीला देतो आणि म्हणतो की इर्षाद. आणि बघा नंदिनी त्याच्याकडे कसं बघते, त्याच्या बघण्यामुळे हा थोडासा नाराज होतो आणि तो गुलाबाचं फुल ठेवणार पण नंदिनी तो गुलाबाचं फुल हातात घेते. जोडले नात्यातले प्रश्न सारे विस्कटले, सुटले नात्याचे कोडे प्रश्न सारे विस्कटले, काही जखमी उरली माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा इकडे ही कविता म्हणत असती आणि त्या गुलाबाच्या एक एक पाकळ्या करून खाली म्हणजे टाकत असती. प्रेम खोळे तुझ्या माझ्यामध्ये, प्रेम ते खुळे भाबडे माझे, राहिले वेळी शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा त्याच्या गुलाबाच्या पाकळ्या ती एक एक करून टाकत असते. आणि जेव्हा त्या पाकळ्यांकडे बघतो तसं 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 त्याचं मन वाईट वाईट म्हणजे नाराज होत असतं. संपली ती दही साखर हाताची दिली, संपली ती दही साखर हाताची दिली, एक कडूची उरली कशी माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी म्हणते की सुकून गेले सारे गजरे तुटले अधुरे, तू सुकून गेले सारे गजरे तुटले अधुरे, झाड गेले मुरुनी माझ्या तुझ्यामध्ये. ती म्हणते की सोबतीची ही आसही आता नको वाटे, सोबतची आसही आता नको वाटे, एकटी मन शोभती माझ्या तुझ्यामध्ये. गेले जळूनी 7 वचने 7 जन्मांचे, गेले जळूनी 7 वचने 7 जन्मांचे, रागही ओढते आता माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो हिने कविताही केलेली असती आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा एक एक करून 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 वेगळ्या केलेल्या असतात. आणि नंदिनी म्हणते की लग्नानंतर होईलच प्रेम, कधी वाटले नव्हते माझे तुझे काहीच उरलेत माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो तिने कविता केलेली असते, स्वतःला तर वाईटच वाटत असतं ना, पण ती रागाच्या भरात ती कविता बोलते आणि तिथे 100 रुपये ठेवून ती निघून जाते आणि रडतच असते. आणि जीवा म्हणतो की चकाचक बाई आजवर प्रेमावर कविता करायची, ती आज दुःखावर कविता करते. आणि जीवा म्हणतो की पण मी या कवितेच्या ओळी बदलेन नंदिनी, मी आपली ही सॅड फेज नक्की बदलेल. आज दुःखाचं वादळ आलेलं आहेत आपल्या नात्यावर, खरंच पुनर्निर्माचे वादळ येतील माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे जीवाने तर आता बोललेला आहे पण आता तो कधी करेल हे आपण बघणारच आहोत. आणि जीवा चहाचा कप घेतो आणि नंदिनीच्या कपाला चिअर्स करतो आणि म्हणतो की चिअर्स जीवा. आणि बघा प्रेक्षकांनो आता रात्री झालेली असती, इकडे नंदिनी पण घरी आलेली असती आणि ही बघा इकडे काव्या शेकोटी समोर बसलेली असते. पण बघा एवढ्या थंडीची ती शेकोटी तर केली आहे पण अंगावर शॉल वगैरे काहीच नसते. आणि तेवढ्यात नंदिनी येते, तिच्या अंगावर शॉल टाकते आणि बघा इकडे काव्याला तसं केल्यानंतर काव्याला खूप छान आनंद होतो. आणि बघा नंदिनीला जागा देते खाली बसायला. आता नंदिनी सुद्धा खाली बसते आणि नंदिनी काव्याला विचारते की आरू गेली का हॉस्टेलवर. काव्या म्हणते की हो केव्हाच गेली, आता पोहोचलीही असेल. काव्या म्हणते की आई गेली होती ना तिच्यासोबत तिला सोडवायला. काव्या म्हणते की माझं बोलणं झालं तिच्याशी, ती तुला फोन करणार होती. तेवढ्यात नंदिनी म्हणते की असू दे. ती म्हणते की तुझ्याशी बोलणं झालंय ना बस मग.
इकडे काव्या म्हणते की आपलं घर सुनं सुनं वाटतंय ना ताई. आता नाही म्हणजे आई नाही येत ना आता 2 दिवस घरी. घर अगदी खायला उठतंय मला. इकडे काव्या म्हणते की कसं असतं ना ताई, मुलींना माहेरच्या घरांमध्ये, माहेरच्या अंगणामध्ये एक मायेची ऊब जाणवते सगळं. काव्या म्हणते की हो ना, पण मला सगळ्यांच्या रागाची झळ बसते. बाबांच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार दिसतो आहे आणि तुझ्या नजरेत माझ्यामुळे आलेलं दुःख. आणि बघा इकडे नंदिनी लगेच काव्याकडे बघते. काव्याला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की बाबा बोलत नाहीयेस, तू गप्प आहेस, पार्थ फुगलेत, मी एकटी पडली ग ताई. काव्या म्हणते की ज्या घरात लहानाची मोठी झालीये, ज्या घरातला कोपरा ना कोपरा मला आपलासा वाटायचा, त्याच घरात आता परक वाटायला लागलेत मला. आणि काव्या म्हणते की ताई, आपल्या घरी, आपल्या माहेरी कोणालाही परक वाटणं हे कोणाच्याही नशिबात येऊ नये, हो ना. आणि बघा प्रेक्षकांनो, आता काव्या बोलता बोलता नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि नंदिनी सुद्धा तिचा पाय किंवा काय असेल तर ते थापडत असते आणि हे बघून काव्याला छान वाटत असतं, तिला आनंदही होत असतो. आता बघू इकडे बघा, मानिनी काकूंनी जेवणासाठी सगळे बसलेले असतात, म्हणजे पार्थ आणि मानिनी काकू वाढत असतात, विक्रम काकाही बसलेले असतात. आणि बघा तेवढ्यात जीवा येतो. जीवा आल्यानंतर पार्थ लगेच उठतो. मग मानिनी काकू म्हणतात, अरे बस ना पार्थ, खूप दिवसांनी आपण चौघे असं बसलोय, बस ना. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे बाबा थोडं वातावरण निर्मळ करायचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात की मग काय चिरंजीव, कुठपर्यंत आली तुमची मोहीम. तेवढ्यात मानेरी काकू म्हणतात की अहो, आधी आता छान मस्त पिठलं भाकरी केली की नेहमी, ती खाऊया, बाकी नंतर बोलूया. इकडे विक्रम दादा काका म्हणतात की हो 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 हो. आणि बघा इकडे पार्थला आठवतं जेव्हा यांनी पिठलंचा बेत केलेला होता, तर जेव्हा जीवा म्हणतो की अगं अरे, सगळ्यात जास्त प्रोटीन कशात आहे, तर ते पिठल्यात आहे. आणि इकडे पार्थ म्हणतो की आय लव्ह पिठलं. आणि बघा यांचं कशी मस्ती चालू असते ते पार्थला आठवत असतं आणि तो त्याच्या चेहऱ्यावर पण हसू दिसतं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, हे पिठल्यावर कसा ताव मारतात आणि या दोघी कशा बघता आहेत. बघा आता पिठल्यासोबत कांदा सुद्धा असतो त्यांच्याकडे, म्हणजे वा, पिठलं आणि कांदा, वा वा. बघा आता इकडे जीवा म्हणतो की पिठलो, इकडे पार्थ म्हणतो की प्रोटीन. आणि बघा प्रेक्षकांनो, हे दोघेही तेच आठवत असतात आणि दोघांच्याही चेहऱ्यावर आपल्याला हसू दिसतं. आता बघा जीवा पार्थकडे बघतो आणि पार्थही जीवाकडे बघतो. आणि इकडे विक्रम काका म्हणतात की काय ग मानिनी, आज म्हटलं तर काय पिठल्या भाकरीचा बेत केलाय. नाही नाही नाही, मी बाहेरून काहीतरी मागवतो. इकडे मानिनी काकू म्हणतात की ऑर्डर काय करताय. नाही मी एवढी प्रेमाने पिठलं भाकरी बनवलीये. इकडे मानिनी काकू म्हणतात की पार्थ, तू तरी सांग ना बाबांना. विक्रम दादा म्हणतात की काय हे पिठलं भाकरी, काय हा जेवणाचा बेत असू शकतो का ग. आणि ते म्हणतात की हे बघ या दोघांना सुद्धा पिठलं भाकरी आवडत नाही. आणि विक्रम दादा म्हणतात की काय रे, तुमचं काय म्हणणं आहे. तेवढं दोघंही म्हणतात की पिठलं चालेल. आणि बघा इकडे विक्रम दादा हसतात आणि म्हणतात की वा, दोन्ही भावांचं एक मत झालेलं आहे, मग आता सुद्धा मला पिठलं भाकरी खावं लागणार. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की वा, म्हणजे हे दोघं हो म्हणाले तर तुम्ही तुमची तलवार म्यात केली का. तुम्हाला फक्त तुमचा रुबाब बायकोवरच झाडता येतो ना. इकडे विक्रम काका म्हणतात की अरे म्हणजे काय, बायकोवरच झाडणार ना. विक्रम दादा त्यांचे काल ओढतात आणि म्हणतात की माझी लाडाची बायको. इकडे विक्रम काका म्हणतात की लाडाची नाही, नवसाची. पण ते म्हणतात की आणि काय आहेत ना, मी तुम्हाला सांगतो. इकडे बाबा म्हणतात की आई वडील काय शिस्त शिकवतात, मुलं शहाणपण शिकवतात. ते म्हणतात की फक्त बायको आपली असते, ती काहीही शिकवत नाही, टेन्शन घेते, रुसते, रागवते, आपण रागवावं असं वागते. बाबा म्हणतात की शेवटी काय, तिला आपण आणि आपल्याला ती, हेच सत्य आहे, लक्षात ठेवा. इकडे बाबा म्हणतात की बरोबर ना जीवा. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की माझी आजी काय म्हणायची माहिती का. त्या म्हणतात की नवऱ्याच्या चुका पदरात घेऊनच बायकोचा पदर मौसूत होतो. इकडे विक्रम दादा म्हणतात की वाह वाह. आणि इकडे विक्रम दादा बी चालू झाले आणि म्हणायचे की माझे आबा म्हणायचे बायकोच्या चुका पोटात घेऊन पुरुषाची पोट मोठी होतात. आणि इकडे बाबा म्हणतात की हे डिलिव्हरी सगळं चूक आहे ग, जितका बायकोच्या चुका जास्त तितकं नवऱ्याचं पोट मोठं. आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की हा, म्हणूनच तुमचं पोट फ्लॅट आहे. आणि बघा विक्रम दादा बी बघतात आणि म्हणतात की अगं हो.
आणि विक्रमदादा म्हणतात की हो, माझ्या बायकोच्या चुकाच नसतात, पोटात काय घालणार आहे. इकडे विक्रमदादा आणि मानिनीताई वातावरण थोडंसं निवळण्याचा प्रयत्न करत असतात की हे मुलं काहीतरी बोलावे, त्यांच्या मनातलं काय आहे ते आम्हाला सांगावं, यासाठी या दोघांनी केलेला हा प्रयत्न असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे बाबा या दोघांकडेही बघत असतात. ते दोघंही काहीतरी विचार करत असतात. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की जेवा ना पोरांनो, पार्थ. आणि बाबा म्हणतात की हो 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 हो. तेवढ्यात पार्थ म्हणतो की आई कांदा देतेस का. मानिनी काकू म्हणतात की अरे कांदा नेमकी संपलायस रे. जीवा म्हणतो की आई दादा हे घे ना, हे घे माझ्यातलं घे. तेवढ्यात पार्थ म्हणतो की नाही नको. जीवा म्हणतो की अरे असं काय करतोयस, लहानपणापासूनच आपण सगळं वाटून तर खात आलेलो आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा असं कॅज्युअली बोलून गेलेला असतो, पण हे याच्या खूप लागतं, म्हणजे त्याला खूप वाईट वाटतं. आणि तो कसा जीवाकडे बघतो ते बघा, आणि त्याला लगेच ठसका लागतो, लगेच खोकत असतो. आणि बघा इकडे मानिनी काकू म्हणतात की सावकाश सावकाश. तिकडे लगेच जीवा उठतो आणि त्याला पाणी देतो. बाबा सुद्धा त्याला म्हणतात की पाणी पितोस का. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की एक एक सेकंद मी तुझ्या डोक्यावर पाणी थापडतो. लगेच काव्या त्याचा हात असा बाजूला करतो. आणि बघा त्याला आठवतं की काव्याला जेव्हा पाणीपुरीची यांची काय शर्त लागेल होती की कोण जास्त पाणीपुरी खातं ते, तेव्हा काव्याला कसा ठसका लागतो आणि जेव्हा जीवा कसं तिच्या डोक्यावर पाणी थापडून तिचा ठसका बंद करतो हे पार्थला आठवत असतं. त्यामुळे तो ते आठवल्यावर त्याला जास्त त्रास होतो आणि तो लगेच जीवाचा हात मागे घेतो. आणि बघा इकडे पार्थ जेवणाच्या ताटावरून उठतो आणि म्हणतो की गुड नाईट. मानिनी काकू म्हणतात की पार्थ अरे. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की आता हे पार्थ तिथनं उठून गेल्यानंतर जीवाला पण वाईट वाटतं, मानिनी काकूंनाही वाईट वाटतं आणि विक्रम काकांना सुद्धा वाईट वाटतं. पण असो, आता बघूया इकडे नंदिनी आणि काव्य दोघी शेकोटीसमोर बसलेल्या असतात, आपण माहितीच आहे. आणि तेवढ्यात तिथे काव्या झोपून जाते. नंदिनी तिला इकडं आजूबाजूला बघते की थंडी खूप वाढलेली आहे, तर तिला म्हणते की काव्या काव्या काऊ. आणि बघा तेवढ्यात काव्याने डोळे सुद्धा उघडलेले असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याला आनंद होतो. ती उठते आणि नंदिनीला म्हणते की काय झालं. काव्या म्हणते की ताई माहितीये मला माझ्या ताईचं किती प्रेम आहे माझ्यावर. काव्या म्हणते की बोल ना माझ्याशी, बोलूयात ना आपण आधीसारखं. काव्या आणि काव्याची नंदिनी ताई. काव्या म्हणते की हे बघ, मला माहितीये की तू फार वेळ माझ्याशी अबोला नाही धरू शकत, तुलाच काळजी आहे, बोल ना. आणि बघा इकडे नंदिनी पण म्हणते की ठीक आहे, चल बोलूयात. आणि असं बोलल्यानंतर इकडे काव्याला आनंद होतो आणि ती म्हणते की कशी आहेस, पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करतेस ना. आणि IASचा अभ्यास कसा सुरू आहे तुझा. आता बघा ही जसं बोलती आहे, जसं अनोळखी व्यक्तीशी आपण बोलतो तसं. आणि बघा काव्याचा चेहरा लगेच पडतो. काव्या म्हणते की नंदिनी म्हणते की बोल ना. काव्या म्हणते की असं कसं बोलू मी. ती म्हणते की माझी नंदिनी ताई अशी नाही बोलत. इकडे नंदिनी म्हणते की मला तर आठवतच नाही आधीची नंदिनी कशी होती ते. ती म्हणते की आधीचं सगळं जाळून टाकलंय मी आता. नंदिनी म्हणते की जाऊ दे, आधीचं काहीच आठवायलाच नको. आणि इकडे नंदिनी म्हणते की तुला एकटं वाटलं तर बोल माझ्याशी, मी बोलले नाही तरी तुझा ऐकून नक्कीच घेईल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याला आठवतं की आपण तिघी बहिणी किती मस्ती करायचो ते. आरुषी, नंदिनी आणि काव्या, त्यांची किती मस्ती असायची, किती गप्पा गोष्टी, हसणं खिदळणं बागडणं, ह्या सगळ्या गोष्टी काव्याला आठवत असतात. आणि काव्याला ते सुद्धा आठवतं की जेव्हा हे फार्म हाऊसवर गेले होते तेव्हा क्रिकेट खेळताना नंदिनी ताई आणि मी कशी चिटिंग केलेली होती, कशी हसी मजाक चालू होती आमच्यामध्ये, ते सगळे क्षण, आनंदाचे क्षण तिला आठवत असतात. आणि नंदिनी काव्याची बाजू घेताना म्हणते की अहो तिचा काहीच दोष नाहीये यात, तिचा काही दोष नसताना तिला बोट लावलेले मला नाही आवडणार आई. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याला आठवतं आणि काव्या परत नंदिनीच्या कुशीमध्ये जाऊन पडते आणि तिला आनंदही होतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याने पार्थला व्हिडिओ कॉल केलेला असतो बहुतेक, पण तो व्हिडिओ कॉल कोण उचलतं, रम्या उचलते आणि ती म्हणते की गुड मॉर्निंग. तेवढ्यात काव्या म्हणते की काय गे बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात धरायला तुझा हात बरा झाला वाटतं. आणि बघा इकडे रम्या म्हणते की हो, कारण पार्थने माझ्या हाताचं एक्सरसाइज करून घेतलं म्हणून. आणि बघा इकडे पार्थ रम्याकडे कसं बघतोस ते. ओके. आणि बघा इकडे प्रेक्षकांनो, यांचं हे असं झालेलं असतं. आणि आता बघा काव्या आहे जी नंदिनी आणि पार्थचा फोन चालू असतो आणि पार्थने तिला भेटण्यासाठी बोलवलं असतं नंदिनीला. तर नंदिनी म्हणते की कुठे येऊ.
पार्थ म्हणते की LP रोडला कॅफे मिलन आहेत आणि हे नंदिनी परत सांगते की LP रोड कॅफे मिलन ठीक आहे. तेवढ्यात हिने लगेच जीवाला फोन केलेला असतो काव्याने आणि ती म्हणते की नंदिनी ताईला फोनवर बोलताना ऐकलं. तेवढ्यात जीवा म्हणतो की हा मग. काव्या म्हणते की मग आपण दोघेही जाऊयात ना तिथे. आणि काव्या म्हणते की आता आपण चौघांनी एकत्र बसून बोलण्याची वेळ आलेली आहे जीवा. ती म्हणते की हे बघ जे काही होईल ते होईल. आणि बघा प्रेक्षकांनो, असं काव्याने सगळं जीवाला सांगितलेलं असतं. आता बघूयात हे चौघं जण भेटतील का, बोलतील का, किंवा हे यांना दोघांना बघितल्यावर ते दोघं उठून निघून जातील का. खूप सारे प्रश्न पडलेले आहेत प्रेक्षकांनो. पण असो, आता बघा इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आपण आता उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.